दीप कुठे गेला? जाताना तर आत्या बरोबर गेला, पण परत का नाही आला? आत्या काही बोलली असेल का त्याला? पुन्हा काही झालं नसेल ना? या दीपला आनंदाच्या क्षणी असं का वागायचं असतं देव जाणे. काय झालं असेल नेमकं यांच्यात? नाही, दरवेळी असं होऊन चालणार नाही. त्याच्याशी बोललंच पाहिजे, त्याला जाब विचारायलाच पाहिजे. दीप म्हणतोय की हे सिगरेटचं पाकिट त्याचं नाहीये, मग कुणाचं असेल? की मुद्दाम कोणीतरी करतंय हे सगळं? याच्यामागे कोण आहे ना हे बघावंच लागेल. हे बरं आहे यार, कानफाट्याच नाव पडलंय. एक तर मला सिगरेट आवडत नाही. कशाला पिऊ मी सिगरेट? इथे सिगरेटची पाकिट खिशात घेऊन पूजेला जाईन का मी? काय राव, सुलूला माझ्यावर विश्वास नाही. हे जरा अतिच होतंय राव. उठसूट काय झालं की दीप आहे. तुझं काय? वा, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हं? चोराच्या उलट्या बोंबा. का? का म्हणजे स्वतः चूक करायची आणि वर पकडल्या गेल्यावर असं फुगून बसायचं की बाबा मी काही केलंच नाही, मी कुठे काय केलं, मला का बोलतात, माझं काय आहे असं. माझ्या डोक्याची मंडई करू नकोस. जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल. नाही, उगाच साळसूतपणाचा आव नको आणू. कसला सासूत? मी बघितलं काय झालं ते. काय बघितलं? अरे, तुझ्या बाजूला सिगरेटचं पाकिट पडलं होतं. नशीब समज आत्याने ते पाकिट उचललं आणि लपवलं. नाही, तू सिगरेटही पितोस? नाही, मी का बोलते हे. दारू पिणारा माणूस हा सिगरेट पिणारच आहे, इतकं सोपं आहे ते. पण त्या माणसाला कळायला पाहिजे ना की बाबा आपल्या घरात पूजा आहे, तर असं सगळं नको करायला. तरी खिशात पाकिट ठेवायचं आहेच. बंद पड. गिरणीचा पट्टा आपला चालूच आहे. मी जे करतो ना ते खुलेआम करतो. चुकीचं असलं तरी कोणाला घाबरत नाही. सिगरेट मी पीत नाही. ऐक, तू जा ना यार. पूजा संपन्न झाली. ज्या प्रमाणात मी प्रसाद बनवायला सांगितला तो घेऊन या. ते प्रमाणात बनवलेलं म्हणजे काय? म्हणजे या पूजेमध्ये प्रसादाला खूप महत्वाचं स्थान आहे.